पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत काही वावगं नाही असं तटकरे यांनी म्हटलंय। पार्थ पवार संसदीय सदस्य म्हणून काम करतायत। पार्थ पवार आणि फडणवीस यांना वेगवेगळ्या कारणास्तव ते भेटू शकतात, त्यांची भेट होऊ शकते असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। तर 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा दावा आमदार रवी राणा यांच्याकडून करण्यात आला। केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री तर राज्यात सुनेत्रा पवार राज्य बघतील असं रवी राणा यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सुद्धा भविष्यात एकत्र येऊ शकतात असं भाकीतही रवी राणा यांनी वर्तवलंय। रवी राणा मोठे नेते, त्यांच्यावर बोलणं योग्य नाही असं म्हणत तटकरेंनी टोला लगावलाय। भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। आमदार रवी राणा असं म्हणतात की अशक्य राजकारणात अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत। त्याच पद्धतीने 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळे असतील। रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही। ते खूप मोठे नेते आहेत।